केंद्रीय गृह मंत्रालयाने वंदे मातरम संदर्भात 10 पाने अधिकृत आदेश 28 जानेवारी रोजी जारी केला आहे. हा आदेश सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालय आणि संवैधानिक संस्थांना पाठविण्यात आला आहे. या नव्या प्रोटोकॉलनुसार राष्ट्रगीत वंदे मातरमचा 6 अंतराचा पूर्ण अधिकृत आवृत्ती, ज्याचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद आहे. अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये अनिवार्यपणे गाणे आणि वाजवणे आवश्यक असेल. तिरंगा ध्वज फडकवताना राष्ट्रपतींच्या आगमन आणि प्रस्थानावेळी, राष्ट्रपतींच्या राष्ट्राला संबोधनाच्या आधी आणि नंतर, तसेच राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या कार्यक्रमांमध्ये आगमन, प्रस्थान आणि भाषणांपूर्वी व नंतर वंदे मातरम सादर केले जाईल. जर एखाद्या कार्यक्रमात वंदे मातरम आणि राष्ट्रगान जन गण मन दोन्ही सादर केले जाणार असतील तर आधी वंदे मातरम आणि त्यानंतर जन गण मन असे क्रम निश्चित करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की वंदे मातरमचा अधिकृत आवृत्ती वाजविली आणि गायली जात असताना सर्व उपस्थितांनी आदराने सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे. मात्र एखाद्या माहितीपट, न्यूज फिल्म आणि चित्रपटात वंदे मातरम हा भाग म्हणून दाखविला गेला असल्यास प्रेक्षकांनी उभे राहणे आवश्यक नाही, जेणेकरून कार्यक्रमात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. या निर्णयामुळे सरकारी कार्यक्रमांच्या प्रोटोकॉलमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाला असून देशभरात याची अंमलबजावणी केली जाणार आहे.